जनता पार्टी का अपना काम देखता हूँ महाराष्ट्र का। ये मेरे पास अभी 8-10 दिव्यांग आए हुए हैं, जिसमें ये सैयद जावेद मूसा है और भी काफ़ी लोग हैं। इनका ऐसा कहना है कि अंत्योदय का जो कार्ड है, उस अंत्योदय के कार्ड पे आपके तरफ से राशन नहीं दिया जा रहा है। हाँ, तो क्या विषय है ये थोड़ा समझना चाह रहा हूँ। वो दुकान में आ रहे हैं और दुकान से राशन नहीं मिल रहा है उनको। वो अभी कम से कम 1 साल हो गया और उनको ये बोल के भगा देते हैं या वहाँ से वापस कर देते हैं कि भैया कोटा खत्म हो गया, कोटा है नहीं। जबकि ऐसा तो हाँ, एप्लीकेशन भी लिख के दिए। कौन सी दुकान में जा रहे हैं आप? पंचशील में जो दुकान है, पंचशील में जो दुकान है वहाँ की बात हो रही है। पंचशील में कौन सी दुकान है? जहाँ पर वोटिंग होती है, मतलब मैदान है, सामने में दुकान है वो। लो बात करो, बात करो। जहाँ पर वोटिंग होती है ताजनगर में, हाँ, तो कंट्रोल नहीं है। हाँ, दोपहर में व्यवसाय केंद्र ऍक्च्युली NMCचा कुठला नियम ॲज अ संस्था आहे या प्रायव्हेट संस्था या काय करतात, दिव्यांगांना पकडतात, कामं करून देतो। 50 अराउंडची 25,000 व्यवसाय तिथे आपण येईल आपलं वाटेल शासनाचं प्रायव्हेट आहे। मग एखाद्या एजन्सीवर येतात, मग हे जे आमचे कॅन्डिडेट त्यांना फोन करतात, 5-10 करतात, अशा प्रकारचे जुगाड सुरू जे शासनाचे नाही आहे, ते आंतरिक केलेलं आहे। आंतरिक त्याच्यावरून पर्याय काहीच नाही। काही काही गोष्टी सांगितलं मी दिव्यांग गरीब म्हणजे सगळ्यांसोबत नियम जे आहे ना, ते नियम जे आहे ते नियम आहे। नागपूर शहरामध्ये ही रिक्षा फ्रीमध्ये नाही आहे, ते खूप कन्फर्म करू। 1 लाखाचे जे आहे ते मिळेल तुला, ते मिळेल, पण तुला आणि ती रिक्षावरती सुद्धा 1 लाखाचा बेनिफिट आहे मिळेल, पण 1च लाख नाही। ती रिक्षा जे 2.5 लाख रुपयाचं आहे, 5 भेटलं होतं। हां, कोणत्या ऑफिसमध्ये? फोन नाही उचलला, मग वाहतूकवरती बोलणं झालं, त्यांच्याशी बोलणं त्यांनी मार्गदर्शन केलं, बरोबर हे राहुल त्यांचा एक विषय मध्ये बोलणं झालं। मग बोलत साहेबांचं ते मला बोलले की तुमचा नंबर पाठवून द्या। तुम्हाला नंबर पाठवला होता मी, आता त्यांनी फोन नाही उचलला, मेसेज टाकला त्यांनी फोन नाही उचलला, मग वाहतूकवरती बोलणं झालं, त्यांच्याशी बोलणं त्यांनी मार्गदर्शन केलं, बरोबर हे राहुल त्यांचा एक विषय मध्ये बोलणं झालं। मग बोलत साहेबांचं ते मला बोलले की तुमचा नंबर पाठवून द्या। तुम्हाला नंबर पाठवला होता मी, आता त्यांनी फोन नाही उचलला, मेसेज टाकला लिहिलेलं आहे की तुम्हाला कम्प्युटर हे माझं मुलाचे आहे, मुलाचे हे तुम्ही पुढे करू। आता हा नंबर दिला
मी आता माझ्याकडे जे घटने जमा झाले ते मी स्वतः व्यक्तिगत सगळे दोन करून तरी पण काही माझ्याकडे